कल्याणमधील डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे यांच्यासह सगळ्या आरोपींना जामीन देण्याचे निर्देश देण्यात आलेत। आरोपपत्र दाखल होईपर्यंत म्हात्रे गोव्यात राहणार आहेत आणि या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने लोकप्रतिनिधींकडून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील मारहाणीची घटना गंभीर असल्याचं म्हटलंय। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश देण्यात आले असून कल्याण कोर्टात सुनावणी होणार आहे। चार्जेस सोमवारी किंवा मंगळवारी फ्रेम केले जाणार असून 5 दिवसात चार्जशीट दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। रमेश म्हात्रे डॉक्टर मारहाण प्रकरणाची सुनावणी पार पडली आणि त्यात रमेश म्हात्रे डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेसह सगळ्या आरोपींना जामीन देण्याचे निर्देश देण्यात आले। तर आरोपपत्र दाखल होईपर्यंत रमेश म्हात्रे हे गोव्यातच राहतील। मागच्या वेळी देखील त्यांनी जामीन देण्याची मागणी केली होती, मात्र कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आणि आता त्यांना जामीन देण्याचे निर्देश देण्यात आले। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडून। नंदकिशोर, खरं तर वेगवेगळ्या अटी शर्ती घालून त्यांना सशक्त जो जामीन आहे तो सध्या मंजूर केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या खरं तर अटी आहेत, त्यांनी महाराष्ट्राबाहेरच राहण्याचे, म्हणजे जोपर्यंत आरोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत त्यांना महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश जे आहेत ते कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे रमेश म्हात्रे यांच्या सर्व आरोपींना आज जो आहे तो जामीन मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आठवड्यातून 3 वेळा राहतील त्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये खरं तर हजेरी लावण्याचे जे निर्देश आहेत ते सुद्धा कोर्टाने दिलेले आहेत। हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याची सुद्धा माहिती जी आहे ती कोर्टाने दिलेली आपल्याला पाहायला मिळते। गोव्यातील अंजुना पोलीस स्टेशनमध्ये खरं तर त्या परिसरात त्या हॉटेलमध्ये एका जे आहेत ते रमेश म्हात्रे आणि त्यांचे सहकारी राहतील। तिथल्या अंजुना पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी आठवड्यातले 3 दिवस जे आहेत ते खरं तर हजेरी लावावी अशा पद्धतीचे निर्देश जे आहेत ते कोर्टाने दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला त्या सर्व आरोपींचे जे पासपोर्ट आहेत, म्हणजे देशाबाहेर हे संपूर्ण आरोपी जाऊ नये त्याच्यासाठी संपूर्ण पासपोर्ट आहेत ते खरं तर जप्त करण्याचे आदेश जे आहेत ते खरं तर कोर्टाने दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे वेगवेगळे ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती घालून खरं तर ही संपूर्ण जी जामीन आहे तो खरं तर दिलेला आपल्याला पाहायला मिळतात। आरोपी कोर्टात पोहोचू शकत नसेल तर तसा रितसर अर्ज पहिल्यांदा कोर्टाकडे द्यावा। कोणी व्हीआयपी नाहीत अशा पद्धतीच्या मध्ये खरं तर कोर्टाने जे आहे ते कडकवलेलं आपल्याला पाहायला मिळतात। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत काम करणारे जे पीडित डॉक्टर आहेत त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीसाठी जर त्यांना कोर्टात यावे लागले, त्यांच्या कामावरती जर कोणता परिणाम झाला तर त्यांना समजून घ्यावं, त्यांच्यावरती शिस्तबद्धाची कारवाई करू नये अशा पद्धतीची सुद्धा अनेक अटी शर्ती आहेत आणि अटी शर्थींसहच या सगळ्यांना जामीन मंजूर करण्यात आले। धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सगळ्या अपडेट्ससाठी।